ना मी इतके दिवस झाले यांना म्हणत होते मला कुठेतरी फिरायला घेऊन जा तर बिचाऱ्यांनी आता फायनली प्लॅनिंग केलंय आणि आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वरला. ठीक आहे, कारण काय होतं माहितीये का, बाहेर म्हणजे चाललो होतं आम्हाला लडाखला जायचंय, पण विचार केला की आपण इथल्या इथे पहिले फिरून येऊयात, त्यानंतर परत बाहेर जाऊयात. तर कारण मला गुट मरायला लागलं, जीव गुद मरायला लागला होता घरात बसून बसून. मी कितीतरी दिवस झाला, तुम्ही मला बघत असाल, मी कुठेच फिरायला नाही गेले, मी कंटिन्यू घरीच काम चालू ना. खोटं बोलते डायरेक्ट. काय कारण आहे ना, इथले 4 दिवस झाले आम्ही पुण्याला गेलो होते फिरायला. मॉलला मी पर्सनली फिरायला गेलते का, मी कादंबरीन तनुला घेऊन गेलते फिरायचा अर्थ काय असतो माहिती का, की तुम्ही घरातून बाहेर गेले नाही. मला फिरायला असतं की मला बाहेर जायचं, मला रील शूट करायचं. फिरण्याचा अर्थ एक असतो की नवऱ्याचे पैसे गेले बाहेर, याचा अर्थ फिरणं झालं. तो तर हायच आहे, पण मला बाहेर जायचं. आम्ही किती माहिती घाला इथले ना, अर्धा तास झाले शिक्रापूर बसून आम्ही आता आहे ना उरुळी कांचनला आलोय. घरी जेवण निघालेली तरी पण आता हिला परत भूक लागली. मला काय माहिती, मला ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात केली मला भूक लागते म्हणजे लागते. कधी माहिती का, ज्यावेळेस माझा खर्च असतो, ज्यावेळेस ट्रॅव्हलिंगला बाहेर जाताना हिचा खर्च असतो ना, त्यावेळेस हिला भूक लागत. आमचं असं असतं की कधी कधी आम्ही दोघे हाफ खर्च करतो, कधी कधी मी करते, कधी कधी ते करतात, पण एवढ्यात तर तेच करतात. ते कसं असतं, बायकोनी किती जरी पैसा कमवला ना तरी नवऱ्याचा पैसा उडवण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. खरं आहे का नाही लेडीज, मला कमेंट करून सांगा. त्याच्यामुळे तर म्हटलं घरात बसून लय बोर झालंय, म्हणून मला कुठेतरी फिरायला घेऊन जा. मी कालच त्यांना एक रील पाठवली होती, कुठे पण घेऊन जा पण बाहेर घेऊन जा. तर मग म्हटलं आपण महाबळेश्वरला जाऊयात, थोडंसं रिलॅक्स पण वाटेल आणि वातावरण पण आता थोडं होत चाललंय ना पावसाचं, त्याच्यामुळे मग आम्ही निघालोय महाबळेश्वरला. सो ब्लॉग कंटिन्यू करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतात का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपलं आहे ना युट्यूबचं एक नवीन चॅनल आलाय, ट्रॅव्हल विथ हरविरू, त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे त्याच्यावरती आम्ही ज्या ठिकाणी फिरणार ना त्या ठिकाणचे ब्लॉग्स असणार आहेत. पण ते असं बाहेर जसं की आम्ही आमचं प्लॅनिंग चाललंय लडाखला वगैरे, जे बाहेर जे जाणार नाही सगळे ब्लॉग त्याच्यावरती पडणार आहेत, म्हणजे मोठे ठिकाण. आता जसं महाबळेश्वर हा माझा पर्सनल युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती पडणार, तसं तो वाला त्या चॅनलवर पडणार. सो चॅनल सबस्क्राईब करा. तर आम्ही ना महाबळेश्वरला जेजुरी मार्गे चाललोय आणि इथून बघा मंदिर, हे बघा दिसतंय का डोंगरावर, येळकोट जय मल्हार. मला लय दिवस झाला दर्शनाला जायचंय, पण आता टाइमच नाही भेटत आहे, असंच दर्शन घ्यावं लागणार आहे. हो चला ना, आता जेजुरीचं मंदिर मी इथून बघितलंय, मला जेजुरीला पण जायचंय. घेऊन जातो बाळा तुला. मला म्हणजे त्यांना पण तेवढीच आवड आहे फिरण्याची, मला पण तेवढीच आहे, पण मी नाही गेले. मी कितीतरी दिवस झालं. म्हणजे ते एक आजी होते जे इकडे, आजी आणि नाटू, त्यांचं पेज माझ्या आता पटकन लक्षात नाहीये. मी त्यांना म्हटलं आजीला मला भेटायला यायचंय बरं का दादा, ते म्हटले हो ये ना ताई. मग पण काय झालं, भेटायला जायच्या आधीच मला वाटते 8 दिवस झालं आमचं बोलणं झालं आणि 8 दिवसानंतर आजी आजारी पडल्या आणि एक्सपायर झाल्या. मला त्यांना भेटायची इच्छा शेवटपर्यंत अधुरीच राहिली. आणि त्यानंतर मला म्हणजे देवाला पण जायचं होतं आणि ते पण करायचं होतं, आणि अजून मला देवाला जायची इच्छा पण अपुरीच राहिली. कधी घेऊन जातात काय माहिती, नुसतं असं करतो नेऊ कधी काय माहिती. आणि इथे ना महाबळेश्वरला जाताना ह्या रोडला सगळीकडे ह्याची काय म्हणतात त्याला, काळी मैनाची झाड आहेत. आणि आम्ही सहज बघितलं त्याला आहे का, तर सगळ्या झाडांना आहे. काही ठिकाणी सगळीकडे वरती आहे, आणि जी आमच्या हाताला आली ना ती काढली. विशाल तर बघा तिथे समोर आहे, कुठे हे बघा डोंगरची काळी मैना, मस्त आहे ना. आता आम्ही महाबळेश्वर मध्ये पोहोचलोय. मी सकाळी किती वाजता निघालो आपण, मला वाटतं सकाळी 1:30-2 वाजता निघालो, कारण माझा आवरायलाच एवढा वेळ लागला मला बॅगा वगैरे भरायला. आणि आता मी महाबळेश्वर मध्ये पोहोचलोय. आता गेल्याच्या नंतर आम्हाला पहिले रिसॉर्ट बघावं लागेल, एखादं हॉटेल छानपैकी. आणि यावेळेस आम्ही स्वतःच्या पैशाने चाललोय. आम्ही ना मार्केटिंगसाठी किंवा कशा प्रमोशनलसाठी जे काय आहे ते, मला ना निवांत वेळ घालवायचा होता यांच्यासोबत. आम्ही ना हेच कंटिन्यू सोबत असतात माझ्या, पण काय होतं कंटिन्यू कामच चालू असतात, फक्त प्रमोशन व्हिडिओ हेच फक्त असं, स्वतःला टाइम घालवायलाच भेटत नाही. म्हणून म्हटलं होतं की आता आपण महाबळेश्वरला जाऊयात. आणि पोहोचलोय
इतकं छान वातावरण झालं ना, जसं मी इमॅजिन केलं होतं घरनं निघताना. मस्त थंडी बिंडी आता, आणि हळूहळू पावसाळा सुरू व्हायला लागलाय. दुपारी येताना पाऊस लागला होता, इथे नाहीये. संध्याकाळी तरी व्हायला पाहिजे, आणि सकाळी मस्त असं धुकं धुकं. यार मस्त वाटणार. आता काय माहिती हॉटेल कोणतं भेटते. असं मी सर्च नाही केलं की बाबा कोणतं हॉटेल चांगलं असेल किंवा काय. आता गेल्याच्या नंतरच बघू कसं आहे काय. आणि येस, आम्ही आहे ना इथे मी का आले माहिती का, जास्त करून रिलॅक्स व्हायला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या लव्ह स्टोरीचं ब्लॉग शेअर करायला. सो महाबळेश्वरचं ब्लॉग झाले की लगेच मी माझ्या लव्ह स्टोरीचं ब्लॉग शेअर करणार आहे. म्हणजे त्याच कारणासाठी मी इथे शूट करायला आली आहे. सो म्हटलं थोडंसं निवांत बाहेर जाऊन वेळ घालूयात आणि छान ब्लॉग शूट करूयात. तर मी लवकरच, आता तुम्हाला जास्त वाट बघायची गरज नाही आहे, लवकरात लवकर ब्लॉग शेअर करणार आहे मी. तर इथून आता महाबळेश्वर चालू झालेलं आहे, आणि त्यासोबतच महाबळेश्वरमध्ये ट्रॅफिकसुद्धा चालू झालेलं आहे. आणि या साईडला मॅप्रो गार्डन आहे, जे तुम्हाला इथे दिसत असेल. काय महाबळेश्वरची हवा, इतकी थंड, इतकं भारी वाटत आहे. असं नाही ना, पण माहिती ना पुढच्या म्हणजे जून जुलैमध्ये सीझन इथे खरं चालू होतो, म्हणजे पावसाळा चालू झाला आहे. आणि त्याच्या अगोदर एवढं इथे थंड वातावरण वाटतंय, आणि एवढं ट्रॅफिक पण आहे माहिती का, एवढी गर्दी होती खाली म्हणजे मॅप्रो गार्डनच्या तिथे. अजून पुढे चालू आहे ना आम्ही. तर पण खरंच महाबळेश्वर म्हणजे दुसरा स्वर्गच आहे. मी आहे ना इतके वेळा महाबळेश्वरला आली आहे, तर बस 5-6 वेळा तरी झाला असं मला महाबळेश्वर येऊन. पण मी सकाळी आले, संध्याकाळी रिटर्न गेली आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये स्टे करायला आले, ते पण 2-3 दिवसासाठी. आणि त्यामुळे आम्ही या हॉटेलला आलो जेवण करायला. इथलं जेवण कसं आहे काय माहीत नाही, पण आता टेस्ट करते. छान आहे, ओके ओके. इथे चतुर्थीला कोण कोण आलतं? मला भूक लागली, जेवण करते. तर आहे ना आता जेवण करून आलोय, आणि म्हटलं तुम्हाला रूम दाखवावी कशी आहे. तर चला तुम्हाला रूम दाखवते. ही बघा, ही आहे माझी रूम. आज 2 दिवस आम्ही इकडेच राहणार आहे. आणि इकडे साईडला छान अशी गॅलरी आहे, छान व्ह्यू आहे. आता नाईट असल्यामुळे दिसणार नाही आहे. आणि इकडे इकडे आम्ही माझं सामान ठेवलेलं आहे, आणि इथे आहे मी. जेवण करून आलो आहे, आणि आता बसले म्हणजे आता म्हणजे मेकअप वगैरे काढणार आहे आणि झोपणार आहे. आणि हा आहे माझा छोटूसा कॅमेरा, जो मी घेतला आहे, आणि याच्यामध्येच माझे व्लॉग शूट होतात. तर आजच्या दिवसाचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. गुड नाईट.